बागा भाऊ, मिलिंद भाऊचा फोन आलेला. हो, तो मला सुद्धा आला होता. त्यांचा एसी. जी, मी A1 इलेक्ट्रॉनिक्स मधून. अरे या आदित्य भाऊ, या. तुम्हाला कोण नाही ओळखत सर? ते जेठालालजींना भेटायचं होतं, जरा अर्जंट काम होतं. यांना कसं सांगू, शेठजी धंद्याच्या वेळेत गोडाऊन मध्ये डाळ ढोकली बनवत आहेत. कुठे आहे जेठालालजी? ते गोडाऊन मध्ये. प्लीज त्यांच्याकडे घेऊन चला ना, थोडं अर्जंट काम होतं. हो, या मॅडम या. शेठजी. हे लोक इथे एक संकट टळत नाही तर दुसरे येऊन उभं टाकतं. अरे हे लोक मला या हालत मध्ये बघून काय विचार करत असतील? चुकून डीलरशिप कॅन्सल नको करायला. अरे यांना इथे का घेऊन आलास? मी नाही आणलं, मगन बोललो. या ना आदित्य भाऊ या. जेठालालजी, या माझ्या असोसिएट्स आहेत, मारिया आणि निकिता. हॅलो. नमस्ते. जेठालालजी, गोडाऊन मध्ये सर्व हे सोडा ना, तुम्ही बोला ना, कसं येणं केलं तुम्ही? मी माझ्या असोसिएट्सना तुम्हाला भेटायसाठी घेऊन आलो होतो आणि NECSच्या मॅगझिन साठी तुमचे फोटो घ्यायचे होते. सर, आपण यांचे फोटो असे कसे घेणार? काय झालं? जेठालालजी, आम्हाला आजच फोटो क्लिक करावे लागतील, कारण की मॅगझिन मध्ये आम्हाला फोटो प्रिंट्स आजच द्यायचे आहेत. तर या म्हणतायत की या अवतारात तुमचे फोटो कसे घेणार? ते तर शक्य नाही. सॉरी, इट्स नन ऑफ माय बिझनेस, बट आय एम जस्ट क्युरियस की तुम्ही दुकान सोडून इथे गोडाऊन मध्ये कुकिंग करत आहात? ते इलेक्ट्रॉनिक्सचा शोरूम बंद करून रेस्टॉरंट उघडण्याचा विचार आहे का? नाही, हे तर आपलं ते नाही आदित्य भाऊ, त्याचं काय आहे, आम्ही ह्या इलेक्ट्रॉनिक शेगडीची क्वालिटी चेक करण्यासाठी त्याच्यावर आम्ही जेवण बनवून बघत आहोत. हो, आमचे शेठजी स्वतः प्रत्येक वस्तूचा वापर करून क्वालिटी चेक करतात, म्हणजे काही गडबड होऊ नये आणि कस्टमरला प्रॉडक्टची योग्य माहितीही देता येईल. ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. आय थिंक आपल्याला जेठालालजींचा फोटो असाच घ्यायला पाहिजे. इट विल बी अन इंटरेस्टिंग आर्टिकल. हो, घ्या पिक्चर्स घ्या. अरे चाकू तर ठेवा. अरे चाकू ठेवून दे भाऊ, चाकू ठेवून काय फोटो काढतो? सॉरी. थँक्यू सो मच जेठालालजी. यू कॅरी ऑन विथ युअर टेस्टिंग. आम्ही निघतो. फोटोची एक कॉपी द्या नंतर मला. हो, नक्कीच. ओके, बाय. वा बागा, नट्टू काका, तुम्ही लोकांनी परत मला वाचवलं. डोंट वरी शेठजी, डोंट फिअर, व्हेन वी आर हिअर. आता एक काम करा शेठजी, या चाकूने त्याला शंकरपाळ्यांच्या शेप मध्ये कापा आणि याच्यामध्ये टाकून द्या. काजू कतरी सारखे वाटतायत ना हे, केशर काजू कतरी. आता याला याच्यामध्ये टाकून द्या शेठजी. एक मिनिट, आता जरा टेस्ट घेऊन बघूया. सुगंध तर मस्त येतोय ना? मस्त येते शेठजी. वा. कशी झाली आहे? टेस्टी झालीये पण काहीतरी मिसिंग आहे. हा नटू काका, तुम्ही जरा टेस्ट करा ना. येस बागा, यू आर राईट. काय टाकायला विसरून गेलो. गुळ. नटू काका, गुळ मिसिंग आहे. गुळाशिवाय तर डाळ ढोकलीला गुजराती टचच येत नाही. अरे भाऊ, गुजराती टच आला नसता तर मग सगळी मेहनत पाण्यात गेली असती ना भाऊ. हा, वा शेठजी वा. अरे याला म्हणतात गुजराती डाळ ढोकली. थँक्यू. वा नट्टू काका, बागा वा. मी पण चाखून बघू का? टेस्ट करा.
थँक्यू बागा, थँक्यू नट्टू काका. तुमच्या दोघांच्या मुळे आज मी दाल बच गया, बाल बच गया. थँक्यू बागा, थँक्यू. शेठजी फक्त थँक्यूनी नाही चालणारा, आम्हाला याच्या बदल्यात आणखीन काही हवंय. अरे माग काय पाहिजे ते माग, तुला जे पाहिजे ते दे माग. जास्त काही नाही, फक्त बंगला, गाडी आणि फॉरेन ट्रिप. हे दाल ढोकली बनवायला शिकवलं त्यासाठी काय बंगला, गाडी आणि काय फॉरेन ट्रिप. अरे शेठजी, बंगला, गाडी आणि फॉरेन ट्रिप फिल्मचं नाव आहे, जे आम्हाला संध्याकाळी बघायला जायचंय. हो कसे टायटल ठेवतात फिल्मचे हल्ली. हा जा खुशीत जा. आणि त्या पिक्चरच्या तिकीटचे पैसे आणि तिकडे जे काय तुम्ही नाश्ता बिस्ता कराल ना, ते समोसा, पॉपकॉर्न, ते जे काय कोल्ड्रिंक बिल्ड्रिंक जे काय खाल प्याल, तो सर्व खर्च माझ्या खात्यात लिहून टाका. थँक्यू शेठजी, थँक्यू. हो जेठालाल, क्या बात आहे, गोडाऊन तर स्वयंपाकघर बनलं भाऊ. बिलकुल या मेहता साहेब, जेवण तयार आहे. पण शेठ जेठालाल, खूप छान दिसतोय. काय बनवलंय सांग की भाऊ. दाल ढोकळी. ओ दाल ढोकली, क्या बात है जेठालाल, नावानेच तोंडाला पाणी सुटलं. दाल ढोकली तर मला इतकी आवडते की पूर्ण भांडच खाऊ शकतो. बस मग आज तुमच्या परम मित्राने पहिल्यांदाच आपल्या हाताने बनवलेली दाल ढोकली चाखून पहा. चाखू? जेठालाल, चाखायची काय गरज आहे, सुगंधानेच कळतंय खूप चांगली झाली, खूप चांगली बनली असेल. मेहता साहेब, मी समजू शकतो की तुम्हाला त्या खिचूचा आघात लागलाय. आता तुम्ही खिचूला विसरून जा. आम्ही तिघांनी टेस्ट केली, ही जोरदार दाल ढोकली बनली. हा नट्टू काका, बागा तुम्ही लोकांनी चाखली? चाखव भाऊ, चाखव. हा चाखव मेहता साहेब. एक मिनिट. जेठालाल, ही दाल ढोकळी तू बनवलीस? हा म्हणजे या बागा आणि नट्टू काकांच्या मार्गदर्शनाखाली, पण बनवलीये मीच. काय बनवलीस भाऊ, काय बनवलीस? कमाल केलीस जेठालाल, कमाल केलीस. वा 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 वा, मजा आली, लाजवाब, अप्रतिम, अद्भुत, अद्वितीय. वा 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 वा, क्या बात है. हे खाऊन अय्यरचा बॉस खुश होऊन जाईल, एकदम खुश. बस 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 बस. किती झाले? एक मिनिट, मी देतो ना. अरे मी देतोय यार, एकच गोष्ट आहे ना. अरे एकच गोष्ट आहे. अरे एकच गोष्ट आहे ना. एक मिनिट. अरे दिले रे जेठालाल, दिले. चला जेठालाल, ऑल द बेस्ट. हा अरे ऑल द बेस्ट काय, मी काय म्हणतो, तुम्ही पण चला ना माझ्यासोबत. कुठे? अय्यर भाऊंच्या घरी. का? ते म्हणतात ना, ते फ्लोरल सपोर्ट. अरे फ्लोरल सपोर्ट नाही, मॉरल सपोर्ट. मॉरल सपोर्ट. ठीक आहे भाऊ, तुम्ही समजून गेलात ना. गोष्ट माझ्या समजण्याची नाहीये जेठालाल, तू पण समजून घे आणि शिक, म्हणजे पुढे चूक करणार नाहीस तू. सोडा नका येऊ यार. जेठांकल, गुड इव्हनिंग. जेठांकल, गुड इव्हनिंग. मेहता अंकल, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग बेटा, गुड इव्हनिंग. जेठांकल, काय त्याच्यात? कशात? ते जे तुम्ही हातात पकडले त्याच्यात. काहीच नाहीये. काय काही नाही. इतकं छान दाल ढोकलीचा सुगंध येतो यातून, आणि तुम्ही बोलताय काही नाही. दाल ढोकलीचा सुगंध? काय रे मेहता साहेब, तुम्हाला दाल ढोकलीचा सुगंध येतो? माझं तर सकाळपासून नाक बंद आहे जेठालाल. तुमचं नाक बंद असेल मेहता अंकल, पण माझं नाक बंद नाहीये, आणि माझं नाक कधीच चुकू शकत नाही. मला 100% माहितीये यात दाल ढोकली आहे. हे बघ बेटा. जेठा अंकल, मस्ती नाही, थोडी चाकू दे ना. अरे अशी चाखायला नाही देऊ शकत बेटा. म्हणजे यात दाल ढोकली आहे. दॅट मीन्स आय वॉज राईट. थँक्यू गॉड, थँक्यू सो मच, इतकं फॅन्टॅस्टिक नाक दिल्याबद्दल. जेठांकल, थोडी चाखायला द्या ना. थोडं, जास्त नाही, थोडं. बेटा मी खरंच नाही चाखवू शकत. एका खास पाहुण्यासाठी. मेहता साहेब बोला ना तुम्ही पण काही. हा गोली, हे बघ जेठा अंकल नाही चाकू देऊ शकत, कारण एका खास पाहुण्यासाठी बनवली आहे बाळा. ते तर मी पण बोललो भाऊ, काहीतरी दुसरं बोला. दुसरं काही काय बोलू जेठालाल? असं काहीतरी बोला की ज्यामुळे हा गोली ही दाल ढोकली खाण्याचा हट्ट सोडून देईल आणि मला माझ्या गंतव्य स्थानापर्यंत सुखरूप जाऊ देईल. हे बघ बाळा गोली, आज जेठा अंकलला जाऊ दे.
उद्या आहे ना जेठा अंकल याहून मस्त डाळ ढोकळी बनवतील, एकदम स्पेशल वाली डाळ ढोकळी. हो ना जेठालाल? हा नक्की 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 नक्की. पण मेहता अंकल ते तर उद्या खाऊ घालतील ना. पण आज आत्ता जो याचा इतका छान सुगंध घेऊन जी भूक लागलीये त्याचं काय? एक काम कर बेटा, तू आता ना अब्दुल अंकलच्या दुकानावर जा आणि माझ्या खात्यावर आईस्क्रीम खाऊन ये जा. काय जेठा अंकल, कुठे डाळ ढोकली आणि कुठे आईस्क्रीम? मग बेटा तुला जे खायचं असेल, जितकं खायचं असेल, जा अब्दुल अंकलच्या दुकानावर जाऊन खा. हा आणि त्याला बोल माझ्या खात्यात लिहायला. ठीक आहे. पण जेठा अंकल उद्या नक्की डाळ ढोकली खाऊ घालणार ना? नक्की नक्की. उद्या नाहीतर परवा नाहीतर तेरवा. बघितलं मेहता अंकल, तुम्ही म्हणालात उद्या खाऊ घालतील आणि आता जेठा अंकल उद्या परवा तेरवा करतायत. अरे जेठालाल यार, सॉरी उद्या नक्की. उद्या खाऊ बाळा. हा ठीक आहे. बाय मेहता अंकल, बाय जेठा अंकल. बाय बाळा. काय बेटा? गोली गोली अब्दुल आईस्क्रीम बाळा. बाल बाल बच गए. अरे दाल बच गए भाऊ. नाहीतर गोली पासून जेवण वाचवायचं म्हणजे वाघाच्या तोंडातून शिकार वाचवण्यासारखं आहे. खरं बोलला जेठालाल. असो हे सर्व सोड, तुला लेट होतंय, तू जा. हा मेहता साहेब चला ना सोबत जरा. अरे भाऊ जेठालाल परत तीच चर्चा करतोय. तुला कुठल्याच मॉरल सपोर्टची गरज नाहीये. तू सक्षम आहेस, तू जा स्वतः. नाही ते बरोबर आहे मेहता साहेब, पण तुम्हाला तर माहितीये ना माझी कुंडली कशी आहे. माझी बोट किनाऱ्यावर पोचून बुडून जाते. मग असं नको व्हायला की वर जाता जाता जिन्यावर ना माझ्या हातातून सुटून जाईल डाळ ढोकली. सगळं एकदम उलट पालट होऊन जाईल ना, याच्यासाठी म्हणतोय. म्हणजे तुझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे जेठालाल की ही डाळ ढोकली मीच उचलून वर नेऊ. हा असं काय नाही होणार. निगेटिव्ह नको विचार करू. हळूहळू आरामात घेऊन जा, सर्व काही ठीक होईल. अरे पण मेहता साहेब. जेठालाल आता तर कशी बशी गोलीपासून सुटका झाली आहे. त्यात डॉक्टर हाती येण्याआधी निघ तू.